केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या कर कपात केल्यामुळे आता गोव्याने सुद्धा करामध्ये कपात केली आहे। गोव्यामध्ये केंद्राच्या करांव्यतिरिक्त सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या करामध्ये 7 रुपयांनी कपात केली आहे। त्यामुळे गोव्यामध्ये डिझेल 17 रुपयांनी तर पेट्रोल 12 रुपयांनी स्वस्त झालंय। गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे। मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर फुलांचे भाव गडगडलेले आहेत। गेल्या दिवाळीला 100 रुपये ते 120 रुपये प्रति किलो दराने झेंडूची विक्री झाली होती। मात्र बुधवारी दर गडगडल्यामुळे आता झेंडू 30 रुपये प्रति किलो विकला जातोय। एरवी 100 पार असणारी शेवंती सुद्धा 40 रुपये प्रति किलोवर गेली आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये दिवाळी संदर्भातल्या आणखी काही विशेष बातम्या पाहूयात आणि बातम्या संक्षिप्त स्वरूपात। दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यात। प्रकाश पर्व देशवासियांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येऊ अशा शब्दात पंतप्रधानांनी सगळ्या जनतेला शुभेच्छा दिल्यात। सीमेजवळ लष्करातील जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्याचा पायंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी सुद्धा कायम ठेवणार आहेत। यावेळी पंतप्रधान मोदी हे नियंत्रण रेषेजवळ असलेल्या राजौरी भागातल्या नौशरामध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत। या निमित्ताने कोणते कार्यक्रम होणार आहेत हे स्पष्ट झालं नसलं तरी सुद्धा अर्धा दिवस मोदी जवानांसोबत घालवणार आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात। दिवाळीचा हा सण सर्वांच्या जीवनात नव प्रकाश पर्व घेऊन येवो अशा शुभेच्छा नितीन गडकरी यांनी दिल्यात। दिवाळी कोरोना मुक्तीची ठरेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी या शुभेच्छा दिल्या। और हमारे विकास और आनंद का जो प्रकाश है वो प्रज्वलित होगा। ये दिवाली आप सबके जीवन में सुख समृद्ध और संपन्नता दे और हम सब लोग मिलकर एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला प्रवाशांना आगळीवेगळी भाऊबीज भेट दिली आहे। शनिवारी 6 नोव्हेंबरला भाऊबीजेच्या दिवशी मुंबईतल्या बेस्टच्या 27 आगारांमधून लेडी स्पेशल या विशेष बस फेऱ्यांचा शुभारंभ होतोय। 100 लेडी स्पेशल बसगाड्या रस्त्यावर धावणार आहेत आणि या विशेष बस फेऱ्यांमधल्या 90% जास्त बसगाड्या या वातानुकूलित असणार आहेत। आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांनी सजलंय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये झेंडू, गुलछडी, गुलाब, विविध रंगातली ॲथेरियम, शेवंती, ऑर्किड, कामिनी, तुळशी या प्रकारची सगळी फुलं आणि पानं तसंच अननसाची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली आहे। जवळपास 2000 किलो फुलं यासाठी वापरली गेलीत। सजावटीमुळे आता विठ्ठल रुक्मिणीचं रूप आणखी सुंदर दिसतंय। भाविक आवर्जून या देवांच्या दर्शनासाठी गर्दी करतात। दिवाळीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे। विविध रंगी आणि मनमोहक अशी ही विद्युत रोषणाई महापालिकेच्या इमारतीला करण्यात आली आहे। त्यामुळे आता ही इमारत आणखीनच सुंदर दिसते आणि त्याचीच ही खास दृश्य झी 24 तासच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी। आज रायगडमध्ये अभ्यंग स्नानाने दिवाळीच्या सणाला प्रारंभ झालाय। दिवाळीनिमित्त सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ग्रामीण आणि शहरी भागात दिवाळीची परंपरा आजही जपली जाते। लहान मुलं फटाके वाजवून दिवाळीचा सण साजरा करतात। सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय। दिवाळीनिमित्त पुणे मुंबईमध्ये लसीकरण बंद ठेवण्यात आलंय। मुंबईमध्ये दिवाळी सणानिमित्त 4 दिवस सुट्ट्या असल्यामुळे लसीकरण मोहीम बंद आहे। पुण्यात सुद्धा 3 दिवस लसीकरण बंद आहे। त्यामुळे पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रावर 7 नोव्हेंबरला नागरिकांना कोरोना लस मिळणार नाहीये। त्यामुळे आता थेट सोमवारी म्हणजेच 8 नोव्हेंबर पासून लसीकरण मोहीम पूर्ववत होईल। 100% नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्याचं उद्दिष्ट नवी मुंबई महापालिकेने ठरवलंय। त्यामुळे दिवाळीत सुद्धा नवी मुंबईमध्ये कोरोनाचं लसीकरण सुरू राहणार आहे। वाशी, नेरूळ, तुर्भे आणि ऐरोली इथल्या रुग्णालयांमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार आहे। भोर उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरू करण्यात आलाय।
600 लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन तयार करता येण्याची क्षमता या प्लॅन्टची आहे. याद्वारे रुग्णालयातील 44 ऑक्सिजन बेड आणि 6 व्हेंटिलेटर बेडला ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे. ऑक्सफॅम इंडिया या संस्थेच्या मिशन संजीवनी या उपक्रमातून प्रथमच महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू करण्यात आलाय. कोरोनाने वाट लावली. पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळी.